ही जी परंपरा आहे गेली 25-30 वर्ष आमची आहे हाजी आसिमुद्दीन तांबोळी ट्रस्ट मार्फत. आम्ही या प्रकारचं सर्व गोरगरिबांना म्हणजे फक्त मुस्लिम समाजापुरतं मर्यादित नाही, इतर समाजाला बी दिवाळीमध्ये आमच्या मार्फत मिठाईचे बॉक्स दिले जातात. आता हे सण जे आहे, हे सण काय सांगतो की उपास करताना फक्त भुकेचा उपास करू नका. तुम्ही जी दुष्कृत्य आहेत, खोटं बोलणं, नेहमी खऱ्याचा रस्ता धरणं, वाईट बघणं, वाईट ऐकणं आणि वाईट प्रथेला सोडून देणं, हा रमजानचा उपास सांगतो. रमजानच्या उपासामध्ये जास्तीत जास्त दान धर्म, गोरगरिबांना दान धर्म करणं हे साहजिक हर एक मुस्लिम समाजाकडून ही गोष्टी होत असतात. पण त्यातल्या त्यात आम्ही त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा म्हणून दरवर्षी जवळजवळ 350 ते 400 किट आम्ही शिरकुर्म्याचे शहरामध्ये व तालुक्यामध्ये गोरगरीब लोकांना पोच करण्याचं काम आम्ही आमच्या हाजी आसिमुद्दीन तांबोळी ट्रस्ट, आमचे मोठे बंधू मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करत आलेलो आहोत. आमचे उस्मान शेठ तांबोळी यांनी जवळजवळ नाही म्हटलं 30-35 वर्षापूर्वी ही रोप लावलेलं होतं ट्रस्ट. आज हा वट वृक्ष झालाय. सुरुवात उस्मान शेठने केली होती रूपचंद तालीम तरुण मंडळातर्फे. रूपचंद तालीम तरुण मंडळाचं गणपतीचं काम करत असताना त्यांनी त्याच्याबरोबर इतर समाजाला बी धरून इतर समाजाचे सर्व कार्य कर्तृत्व, समजा मग एखादा फड असन, फडाला बक्षीस देणं तालमीत, एखादं समजा क्रिकेटचे सामने असतील तर क्रिकेटच्या सामन्याला बक्षीस देऊन, तदनंतर आमच्या वडिलांचं एक्सपायर झाले 1/1/2013. त्याच्यानंतर वडिलांच्या नावानं काय ना काय करायचंय म्हणून त्यावेळेस आम्ही दोघा भावांनी मिळून, उस्मान शेठ मी मिळून ट्रस्ट केली आणि या ट्रस्ट मार्फत आम्ही अँब्युलन्स दरवर्षी सर्व समाज उपयोगी काम आम्ही त्या पद्धतीने करत आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढे करत राहणार आहोत. आता आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर मौलाची माळावरती गोरगरीब लोक आहेत, त्यांना जवळजवळ आता इथं 100-110 किट देतोय. शहरामध्ये इतर गावात कुठं लागतंय, इथं 50-60 किट लागणार आहे शहरामध्ये, आणखी कुठं लागणार आहे तिथं. आणि तालुक्यामध्ये इतर गावात ज्यांनी आम्हाला फोन केले की बा इथं गरज आहे, तिथं आम्ही हा किट देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः उभा होता आणि सदरच्या भागामध्ये आपण हे किट वाटप करताय. त्या ठिकाणी बहुतांशी मुस्लिम बहुल भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपला पराभव झालेला. कुठेतरी वाटलं होतं हे आता हे कुठेतरी वाटप होईल किंवा नाही होईल, कुठल्याही चिंतेमध्ये दिसत होत नाही, त्याचा ह्याचा काय संबंध आहे. त्यांनी भरभरून प्रेम दिलंय मला. दोन्ही उमेदवारांनी जितकं मतदान भेटलंय तिथं वर मौलाच्या माळावर, तेवढं मला एकट्याला भेटलेलं मतदान. खाली सिद्धार्थनगर मध्ये थोडं बहुत त्या दलित बांधवांसंग माझी ओळख कमी असल्यामुळे त्यांनी थोडं बहुत प्रेम कमी दिलं, पण त्याची पूर्तता ते नेमकं पुढल्या वेळेस करतील ह्याची मला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट कसं, मी तालमीतलं पट्ट आहे. एखादी कुस्ती पडलो म्हणून काय माणूस तालीम करायला सोडून देतो का कुस्ती खेळायला सोडून देतो? आणि माझं नेहमीच असं सवय की मी मोठा पैलवान धरतो, लोकल पैलवान धरायची मला सवय नाही. ते थोडक्यात जर एखाद्या डावाने आम्ही महाग पुढे राहिलो त्याचं काय असलं. आणि ती बी बिचारी जी आलेली ती बी माझी सूनच आहे, त्यामुळे मला काही वाईट वाटण्यासारखं असं काही गोष्ट नाहीये. तर यामध्ये एक दुसरं अडीअडचणीला सुद्धा धावून जाणारं कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबाकडे बरोबर बघितलं जातं. आता मात्र तुमची पुढची पिढी देखील यात सक्रिय दिसते. हो, माझी मुलं, आमचे उस्मान शेठचे बी मुलं ह्या पद्धतीने काम चालू आहे. उस्मान शेठने बी पुण्यामध्ये आम्हाला इथली जबाबदारी टाकून त्यांनी पुण्यात कमीच काय इथं तरी 450-500 हे झाले किट आहेत. तिथं जवळजवळ नाही मग 5-6 हजार किट त्यांनी आतापर्यंत ही केलेले सेल. त्यामुळं हे काम जे आहे तर आहे चालू राहणार आहे. काही संबंध नाही. हो का, देण्याने कमी होत नाही. देवाने आम्हाला देणाऱ्याच्या लाईनीत ठेवलंय, काय मागणाऱ्याच्या लाईनीत नाही ठेवलं. देणाऱ्या लाईनीत काय ठेवलं? किंवा की आमचं म्हणजे दानत आहे द्यायची, त्यामुळे देव आम्हाला देतोय ना. दुसरीकडे बघा सगळं आहे पण दानत नाही. दानत असणं गरजेचे. आणि ज्यावेळेस तुम्ही गोरगरिबांचा आशीर्वाद घेता त्यावेळेस कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासत नाही. आणि आज तागायत आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही आणि देव ह्याच्या पुढे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता देणार नाही. इलेक्शन आले किती गेले किती 2 वेळा झाले की नगरसेवक राव, या काही टर्म महाग पुढे झाले मग त्याचा राग कुठे ह्या गोरगरीबावर काढून जमत काय? उलट मी जास्त भरभरून देणार आहे यांना.
आपल्या सत्कर्माची जी काय म्हणजे अशा दानधर्म करण्याची जी पद्धत आहे ती तुमच्या पिढीनं सुद्धा पुढे अशीच कार्यरत ठेवलेली आहे. कसं आम्हाला आमच्या कोरोना काळामध्ये असेल, दिवाळीमध्ये असेल, किंवा इतर सणांमध्ये आता सुद्धा हे आपलं कसं हे बाळकडू आम्हाला लहानपणापासून आमच्या आई वडिलांनी, त्यानंतर आमचे मोठे बंधू हाजी उस्मान शेख तांबोळी ह्यांच्या तालमीत आम्ही तयार झालो. ह्यांच्या तालमीत नंतर आमच्या तालमीला ही पोरं तयार झालीत, परत ही जानजेवण पोरं तयार झालेली आहेत. त्यामुळं ही जी वसा आहे जनतेच्या सेवा करण्याचा, ही वसा आमच्यातनं काही जाणार नाही. आम्ही घेतलेला आहे मरेपर्यंत, आणि आम्ही मेल्यानंतर आमची पुढली पिढी ही वसा कायमस्वरूपी चालू ठेवणार.